महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर करतायत. काय नेमकं हे चित्र आहे? काल तुम्ही सगळ्या तुमच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेतल्या शिवसेना भवनमध्ये, पण आज तुमच्या कार्यालयामध्ये हे सगळे नाराज आहेत, ते एकत्र येतात. काय नेमकं म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं? शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि प्रत्येक शिवसैनिक हा ज कार्यकर्ता आहे आणि त्याची भावना ही साहजिकच असणार आहे की आपल्याला ह्या ठिकाणी उमेदवारी मिळली पाहिजेत आणि त्यात त्यांनी पक्षापर्यंत आपल्या भावना पोहोचवण्या गैर नाहीत. आणि गट तट असे काय, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कारण एकनाथ शिंदेसाहेब नेहमी म्हणतात की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना मांडण्याचा त्याचा अधिकार आहे. आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना जर उमेदवारी मिळत नसेल तर त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाकडे आपलं कारण मांडलं पाहिजे, त्यात काय गैर नाही. आणि त्यामुळे गटतट काय नाही, हा कार्यकर्त्यांचाच पक्ष आहे असं शिंदेसाहेब नेहमी बोलतात. त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्या आणि कार्यकर्ता हा विषय कधीच राहत नाही. इथं फक्त कार्यकर्त्याला सन्मान दिला जातो आणि कार्यकर्त्याच्या भावना तिकडे पोचवल्या जातात. कार्यकर्त्यांच्या भावना काय असतील त्या आम्ही परत शिंदेसाहेबांपर्यंत पोहोचवतो. आज बैठक आयोजित केलेली आहे. काय नेमकी ही बैठक आहे? काय रणनीती आखली जाणार आहे या बैठकीमध्ये? आता शिवतरे असतील, शिवतरे साहेब असतील, निलमताई आहेत, आम्ही आहे, नाना भानगिरे असतील, अजय भोसले असतील, अनेक पक्षाचे पदाधिकारी असतील त्याच्यामध्ये. आणि आपण जो अहवाल आहे तो अहवाल आपण पाठवायचं काम करायचं, त्याच्यावर चर्चा होणार आहे आणि या चर्चेतून तो अहवाल पक्षाकडे जाईल आणि पक्ष जे म्हणेल त्याच्यावर तो शेवटी सगळ्याच कार्यकर्त्यांना बंधन करेल. आज जी बैठक होतीये ती शिवसेनेमध्ये नाराज असलेल्यांची होतीये, ज्यांना भाजप नकोय किंवा भाजप सोबत युती नकोय, ज्यांना असं वाटतं की भाजप सोबत गेलं तर आपल्याला जागा मिळणार नाहीये, उमेदवारी मिळणार नाहीये, अशा लोकांची आज बैठक तुम्ही बोलवलेली आहे. ती नेमकी कशासाठी आहे? मी बोलवलेली नाहीये. तुमच्या कार्यालयात ती बैठक होतीये, तर मग ती बैठक कोण घेणार आहे? नाही, त्या बैठकीला मी स्वतः नाहीये, कारण त्यांच्या त्या भावना आहेत त्या बोलतील. पोचले तर ती होणार आहे का नाही हे मी मला माहित नाही. पण आता काय कार्यकर्त्यांच्या भावना असतील ते पक्षाकडे जातील. तेव्हा तुम्ही नसणार आहे त्या बैठकीमध्ये? मला माहितीच नाही, तुमच्या माध्यमातून कळते मला माहितीच नाही. अनेक नाराज पदाधिकारी असे म्हणतात की तुमच्या कार्यालयात ती बैठक होणार आहे आणि जी परिस्थिती शिवसेना भाजप युती झाल्यानंतर शिवसेनेमध्ये निर्माण झालेली आहे की जागा अतिशय कमी शिवसेनेला मिळणार आहेत, त्याच्यामुळे ही बैठक आयोजित केलेली आहे. तुम्हाला वाटते ही बैठक जी होती ती योग्य पद्धतीची होती? नाही, कार्यकर्त्यांनी आपवर विश्वास ठेवला नाही पाहिजे. राजकारणात कुणी काय सांगतं काय नाही, शेवटी आपल्या नेतृत्वावर आपल्या नेत्यावर विश्वास आपण ठेवला पाहिजे. आता काय, कोण म्हणतो 5 जागा देणार, कोण तो 2 देणार, कोण 10 म्हणतो, कोण 20 म्हणतो, कोण 40 म्हणतं, त्याला अर्थ राहत नाही. ही काही लोक राजकारणामधली ही चुकीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांपर्यंत विरोधक संदेश पाठवण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला तो थोपवण्याचं काम कार्यकर्त्यांनी आम्ही आहे की आम्ही आमची भूमिका त्यांची जर भूमिका असेल तर ते साहेबांपर्यंत पोहोचून आम्ही त्यांना शक्यता जेवढं जे काय त्यांच्यासाठी करतात ते करण्याचा आमचा आज काय सांगणार तुम्ही? हे सगळे नाराज पदाधिकारी जे आहेत, म्हणजे जिल्हाध्यक्ष आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, शिवसेनेमधले काही पदाधिकारी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आपण स्वतंत्र लढावं, 165 जागा आहेत त्या आपण लढाव्यात, आपली तेवढी ताकद आहे, अनेक कोट्यवधी रुपये या सगळ्या इच्छुकांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांच्यावर अन्याय होतोय म्हणून तुम्ही त्यांना काय सांगणार? शिवसैनिक हा कार्यकर्ता आहे, त्याकडे पैसे कधी सापडणार नाही, त्याकडे काम सापडेल. समाजसेवा त्यांनी केली आतापर्यंत, ज्याला पैसे लागतात त्यांचं असं म्हणणे की आपण एवढे पैसे खर्च केले ना आपल्याला जर उमेदवारी मिळत नसेल तर मग काय उपयोग आहे पक्षात राहून? शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडे पैसे नसतात, तो स्वाभिमानी कार्यकर्ता असतो. ज्याला चेहरा नाही त्याला चेहरा शिवसेनेने देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, तो कोट्यवधी रुपये कुठलाच कार्यकर्त्यांकडे सापडणार नाही, कारण तो शेवटी कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याच्या भावना ह्या पोचवण्याचं काम करावं लागेल. कारण त्यांच्या भावनेला आदर ठेवलाच पाहिजे, त्यांना भावनेला सन्मान दिलाच पाहिजे. ते तसं आम्ही त्या पद्धतीने त्यांच्या काय भूमिका असतील तर त्या पक्षापर्यंत पोहोचतील. तुमच्या शिवसेनेतले म्हणजे पुण्यातले जे सगळे महत्त्वाचे नेते आहेत त्यांचं असं म्हणणं की भाजपसोबत आपली युती झालेली आहे, ती पक्की आहे, ती तुटणार नाही असं ते सातत्याने म्हणतायत. पण शिवसैनिकांचं म्हणणं किंवा कार्यकर्त्यांचं, तुम्ही जसं स्वतः कार्यकर्ते स्वतःला म्हणवताय, तर यांचं एक वेगळंच म्हणणं आहे की शिवसेनेला समाधानकारक तिथं जागा मिळणार नाहीयेत. तुम्हालाही तसंच वाटतंय का, शिवसेनेला समाधानकारक जागा मिळणार नाही? अजून त्याच्यावर काही चर्चाच झाली नाही, त्यामुळे आता समाधानकारक असमाधानकारक हा विषय राहत नाही. काहीतरी प्रस्ताव ठेवला असेल ना? पण अजून आमची आज बैठक होणार आहे, तो प्रस्ताव साहेबांकडे जाईल, मग साहेब त्याच्यावर चर्चा करते आणि त्याच्यावर मग तो विषय आमचा फायनल होईल. त्यामुळे अजून आमच्या जागा किती आहेत काय मलाही माहीत नाही, आम्ही किती मागणार आहेत त्या माहिती आहेत, पण ते मागणार आहे तुम्ही जागा? संध्याकाळी होईल ना, संध्याकाळी होईल त्याच्यामध्ये. आणि आम्ही 165 जागांची मुलाखती घेतलेल्या आहेत. आता
आता ही जी नाराजांची बैठक होणार आहे यांची नाराजी दूर करण्यात यश मिळेल शिवसेनेला? शिवसैनिक शेवटी आदेशाचा बंधनकारक असतो, त्याच्या भावना तर असतात, प्रश्न नाही. कारण तो शिवसेनेसाठी काम करतो, शिंदे साहेबांसाठी काम करतो, जनतेसाठी काम करतो. शेवटी कुठंतरी तडजोड किंवा स्वतःच्या ह्याला आळा घालण्याचं काम स्वतःच करतो. शेवटी त्याला कळतं, पण जोपर्यंत तो गरम रक्ताचा कार्यकर्ता असतो तो त्याच्या भावना व्यक्तच करतो. मग त्याला समजून सांगायचं किंवा पक्ष नेतृत्व त्याची समजूत कशा पद्धतीने काढता ह्याला हे काढते ते, कारण शेवटी पक्ष प्रमुखांना त्याची सगळी माहिती असते. शिवसेना आणि भाजप तुम्ही एकत्र लढणार आहात, पण तिकडे भाजप असं म्हणते की शिवसेना भाजप जरी आम्ही एकत्र लढलो तरी महापौर हा भाजपचाच होणार आहे. आता ह्याच्यामध्ये जे काय आहे ते निवडून आल्यानंतरचा विषय आहे. निवडून कोण किती एक येणार दावा असतो प्रत्येक पक्षाचा की आमचाच महापौर होणार म्हणून. तसं तुम्हाला वाटत नाही का की शिवसेनेचा महापौर होईल म्हणून? बघा, आम्ही परत एकदा म्हणतो की शिवसेनेचा भगवा हा महानगरपालिकेवर फडकेल हा विश्वास आहे. मग कोणाला महापौर व्हायचं कोणाला नाही व्हायचं तो विषय नंतरचा, पण शिवसेना छत्रपतींचा भगवा, शिवसेनेचा भगवा हा महानगरपालिकेवर फडकल. दुसरीकडे आज भाजपमध्ये अनेक जण प्रवेश करतात. माजी नगरसेवक आहेत, राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे आहेत. इतकी निवडणूक तोंडावर आलेली असताना, भाजप इतका मोठा पक्ष असताना हे सगळे नगरसेवक त्यांना घ्यावेसे का वाटतात? काय वाटते तुम्हाला? एक नाही, सगळ्यात बघा, परत मला त्या कार्यकर्त्यांची अवस्था का असेल ते त्यांनाच माहिती असेल. शेवटी ज्या त्या पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता त्याची आजची परिस्थिती काय असेल, की त्याची भूमिका काय असेल किंवा त्याचे काय वेदना असतील ते मला माहिती आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये पक्ष नेतृत्वाच्या हातात आहे, त्यांना डावलायचं का दुसऱ्याला घ्यायचं का दुसऱ्याला घ्यायचं का त्यांचा विचार करून त्यांना घ्यायचं, हा त्या पक्षाचा निर्णय आहे. साधारण जागा वाटप हे कधीपर्यंत घोषित होणार आहे? कारण की कमी दिवस राहिलेले आहेत, उमेदवारांना सुद्धा तयारी करायची आहे, प्रचार करायचा आहे, मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे. तर साधारण कधीपर्यंत होऊ शकते अंदाजे? 30 तारखेपर्यंत भरणार आहेत. त्यामुळे 30 तारखेपर्यंत ह्या सगळ्या भूमिका स्पष्ट होतील आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीत जो निर्णय आपल्याला 30 तारखेपर्यंत सगळे करतील. भाजपमध्ये अनेक जण प्रवेश करतायत, तर शिवसेनेमध्ये काही प्रवेश होणार आहेत का नाही? कारण की आतापर्यंत तसं काही दिसत नाही शिवसेनेमध्ये प्रवेश होताना. आम्ही तर पहिल्यांदा कार्यकर्त्यांना संधी देणार. शेवटी तो कार्यकर्ताच घडणार आहे. नेता असतो, तो कुठेही जाऊन नगरसेवक आमदार होऊ शकतो, पण कार्यकर्त्याला घडवण्याचं मशिनरी ही शिवसेनेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा शिवसेनेतच तयार होतो. त्यामुळं आम्ही कार्यकर्त्यांना फोकस करतो आणि कार्यकर्त्यांना संधी द्यायची अशी आमची भूमिका आहे, माझी भूमिका. त्यामुळं किती मोठा असण्यापेक्षा किती छोटा कार्यकर्ता मोठा होणार आहे ह्याच्याकडे आमचं जास्त लक्ष असणार आहे. म्हणजे आजच्या या सगळ्या नाराज कार्यकर्त्यांना न्याय देणार तुम्ही? न्याय द्यायलाच पाहिजे, कारण शेवटी तो कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्याची भूमिका ही आपली भूमिका आहे आणि शेवटी कार्यकर्ता असेल तर पक्ष असतो आणि त्यामुळे कार्यकर्ता हाच भविष्यातला नेता होत असतो. तुम्ही बघितलं असेल शिवसेनेतले सगळ्यांची यादी काढा, सर्वसामान्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.